आपण आज ऐकलेल्या वचनावर आपण चिंतन करूया. वचन आम्हाला कशाबद्दल सांगत आहे की येशूने 12 प्रेषितांना एकत्र केले, एकत्र बोलावले आणि त्यांना काय सांगितले, त्या सर्वांना भूते काढण्याचे व रोग बरे करण्याचं सामर्थ्य व अधिकार दिला. काय दिला? भूत काढण्याचा आणि रोग बरे करण्याचा सामर्थ्य व अधिकार दिला. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. भूत काढण्याचा. भूत म्हणजे काय? भूत म्हणजे काय? शैतान, नाही का? मग शैतान कोणत्या कोणत्या प्रकारे येते आमच्या जीवनात? पुष्कळ प्रकारे येते, नाही का? आमच्या जीवनामध्ये शैतान येते का? येते का? शैतान परीक्षा करते का आमची? करते का? तुम्ही अनुभव करून पहा, परीक्षा करते का, नाही का? तर कसा आपण अनुभव करावा? कसा अनुभव करावा? आम्हाला माहित आहे की हे भूत किंवा शैतान हे वेगवेगळ्या प्रकारचं आहे, त्याचे प्रकार वेगळे, परंतु दुष्ट आत्मा एकच आहे. तो वेगवेगळे सोंग घेते तो, परंतु त्याच्यामध्ये काही शक्ती नाही. तर मग त्याच्यामध्ये शक्ती नाही आणि तो आम्हाला त्रास करते. म्हणजे आम्ही काय करतो? त्याच्यामध्ये शक्ती नाही आणि तो आम्हाला त्रास करते. म्हणजे काय? आम्ही त्याला सहकार्य करतो. बरोबर आहे का नाही? एका माणसाला आम्ही घरामध्ये आणलो, त्याची सवय बरी नाही, परंतु आम्ही आणलो ना, त्याला राहिला ना आमच्या घरी, पाहुणचार केलो ना आम्ही त्याचा. आता केल्यानंतर लोकांनाही माहित झालं का हा यांच्या घरचा पाहुणा होईल ना, बरोबर आहे का नाही? आता मग नंतर त्याची सवय आपल्याला माहित आहे, हा आता काही कामाचा नाही, चांगला नाही, हे तर वाईट सवय आहे म्हणल्यानंतर मग आपल्याला त्याला लवकर सोडता येत नाही. अरे निघून जा म्हणता, म्हणजे कठीण होते, मुश्किल होते आम्हाला निघून जा म्हणणे, नाही का? आपण त्याचे स्वागत केलेले आहो, नाही का? म्हणून माझं म्हणणं असं आहे, शैतान आहे, परंतु तो आमच्याकडे आपोआप येत नाही, परंतु आम्हीच त्याला बोलावतो, आम्हीच त्याची पूजा पाठी करतो, आम्हीच त्याचे स्वागत करतो, म्हणून तो आम्हाला त्रास करते. म्हणून आम्हाला त्रास करते. नाही तर शैतान आमच्याकडे येणारच नाही. ख्रिस्ती लोकांच्या जीवनामध्ये शैतान नाही म्हणजे नाही. कारण काय आहे माहित आहे? कारण हे आहे की जिथं देव आहे तिथं शैतान नाही. आणि मग येशूनं आपल्या शिष्यांना अधिकार देऊन पाठवला ते काढण्यासाठी, भूत आणि बिमारी सर्व काढण्यासाठी. म्हणजे येशूनं आपल्या शिष्यांना अधिकार दिलेला आहे. आणि जेव्हा येशूच्या शिष्यांना अधिकार दिला आहे तेव्हा येशूचे शिष्य भूत काढण्यासाठी किंवा बिमारी बरं करण्यासाठी गावोगावी फिरत संदेश देत गेले. आणि मग आमच्यापर्यंत सुद्धा काय झाला आहे? संदेश आलेला आहे. मग आम्ही काय केलं पाहिजे? आम्ही समजलं पाहिजे कशा प्रकारे आमच्या जीवनामध्ये शैतान शिरते. सर्वात महत्वाची गोष्ट काय आहे माहित आहे का? शैतान कशी शिरते? सर्वात महत्वाची गोष्ट भीती. भीती वाढते. भीती भीतीद्वारे शैतान येते. आणि योहानाचे शुभवर्तमान अध्याय 14 वचन 1 मध्ये आम्ही काय वाचतो? तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ नये, देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावर विश्वास ठेवा. अंतःकरण अस्वस्थ होऊ नये म्हणजे तुम्ही घाबरून जाऊ नये, भीती वाटू नये, तुम्हाला भीती वाटू नये, तुम्ही अस्वस्थ होऊ नये, तुम्हाला टेन्शन येऊ नये, तुम्ही घाबरून जाऊ नये. घाबरला म्हणजे काय झालं? शैतान आलं. विश्वास ठेवा म्हणजे काय झालं? देव आमच्या जवळ आला. देवावर विश्वास ठेवा, माझ्यावरही विश्वास ठेवा. आमचा विश्वास दृढ असावा, शैतान काही करत नाही. आम्ही कधी कधी भीतो, त्या घाबरल्यामुळे आम्हाला शैतान आमच्यावर जोर करते. कधी कधी आम्ही भीतो. काही लोक लहान मुलं वगैरे भीतात, नाही का? काहीच्या भीतात, अंधाराला भीतात, अभूत आहे म्हणून भीतात. काय ज्या गोष्टीला आम्ही भीतो ना, तेच गोष्ट आम्हाला शैतान बनवून खाते. तीच गोष्ट आम्हाला करते. ज्याला भीतो तोच आम्हाला तुळवते. पोरं कधी कधी शैतान म्हणून घाबरतात.
म्हणजे गोष्टी करतात, त्याच्यामुळे त्यांना भीती वाटते. किंवा ज्या कुत्र्याला आपण भीतो तोच कुत्रा आमच्या अंगावर पडते. ज्याला भीत नाही त्याला तो कुत्रा अंगावर नाही पडत अंगावर. ज्याला भीत नाही तर दटो ना त्याला करतो ना तो कुत्रा अंगावर नाही पडत. ज्याला भीतो ना घाबरून धावतो ना तो आमच्या मागे धावते कुत्रा. तर अशा प्रकारे ज्या गोष्टीला आम्ही जास्त भीतो तीच गोष्ट आमच्या जीवनामध्ये शैतान बनते. अंधाराला भीतो, पुन्हा काय करायला भीतो, शैतानाला भीतो, सापाला भीतो. जे लोक सापाला भीतात ना त्याला हमखास साप दिसते, हमखास साप दिसते. शैतानाला माहित आहे हा कशाला भीते म्हणून, ते त्याच्याकडे समोर इकडे शैतान करते कार्य. म्हणून आपण आम्ही भ्यायचं नाही, कारण का आपण देवावर विश्वास ठेवायचा. आणि आम्ही नेहमी एक शब्द वचन सांगतो तुम्हाला, योहानाचे पहिले पत्र अध्याय 4 वचन 15 मध्ये काय म्हटलेलं आहे, जो कोणी येशूला देवाचा पुत्र आहे असं म्हणून कबूल करेल, विश्वास ठेवेल, त्याच्या सोबत परमेश्वर आहे. मग त्याच्यासमोर परमेश्वर आहे, त्याच्यासोबत देव आहे, मग त्याला भीती वाटेल का? आम्हाला भीती का म्हणून वाटते? आम्हाला असं वाटतं का माझ्याजवळ देव नाही, माझ्याजवळ देव नाही, आम्ही प्रार्थना करत नाही, विश्वास नाही म्हणून देव आमच्या सोबत राहत नाही किंवा आम्हाला अनुभव होत नाही. आणि म्हणून मग काय होतं, देव नाही तर मग कुठं काय राहते? मग तिथं जिथं देव नाही तिथं काय राहते? शैतान. जिथं प्रकाश नाही तिथं काय होते? अंधार येते. तुम्ही लाईट लावा, लाईट लावल्याबरोबर काय होते? अंधार दूर. त्याचप्रमाणे तुम्ही काय करा, देवाला बोलवा, देवाला बोलावल्याबरोबर तुमच्या जीवनातले शैतान दूर. आपण घाबरायचं नाही आणि देवाला आपण आमंत्रण करायचं. भीती एक शैतानी आहे, म्हणून भीती ठेवायची नाही. देवानं म्हटलेलं आहे घाबरू नका, मी आहो, घाबरू नका. दुसरी महत्वाची गोष्ट आहे दुखणं सुद्धा शैतानी आहे. किती दवाई घ्या, किती इलाज करा, मनातून जर दुखणं नाही गेलं ना ते कधीच बरं नाही होत. दुखते, इकडे दुखते, तिकडे दुखते, इकडे दुखते, असं होते, तसं होते. हे दुखणं मनातलं दुखणं आहे. तुम्ही असं म्हणा, हे दुखणं गिकणं काय, माझा देव माझ्यासोबत आहे, माझा देव माझ्यासोबत आहे, काहीच होणार नाही. अशा प्रकारचं आहे शैतान. दुखणं. आपण कधी कधी काय करतो माहिती आहे का, मला हे दिसते, मला ते दिसते, मला ते दिसते, मला ते दिसते, असं म्हणत राहतो आम्ही. त्याच्या जीवनामध्ये नेहमी तेच दिसत राहते, ते होतेच तसं. आणि त्याला आपण साबितही करतो, दुकान दाखवून लोकांना, हो दिसलं नाही का, दिसलं, हो बरोबर आहे. पण काहून दिसते? आम्ही त्याला सोडलं नाही आहो, आम्ही देवाची उपस्थिती केलं नाही आहो. देवाची उपस्थिती केलं पाहिजे. देवाची वचन वाचून, प्रार्थना करून, स्तुती करून देवाची उपस्थिती केल्याने ते सर्व निघून जात. कोणतंही दिसणं हे शैतानी आहे आणि त्या शैतानाला आपण सोडून द्यायला पाहिजे. हालेलुया, हालेलुया. वाईट स्वप्न पडणं शैतानी आहे. वाईट स्वप्न पडणं, पुष्कळ लोकांना वाईट स्वप्नाचा रोग असते. वाईट स्वप्न का म्हणून पडते त्यांना? ते त्याच्यामध्ये मन लावतात म्हणून. ते ठेवून द्या आणि वचन वाचणं सुरू करा. बायबल वाचा, रोज स्तोत्र म्हणा. झोपाच्या पहिलं रोज स्तोत्र 2-3 स्तोत्र म्हणत. मी पुष्कळ वचन झालेलं आहे तुम्हाला. नेहमी आमच्यापैकी किती लोकांना वचन माहित आहे? मी सांगितलेले किती वचन सांगू शकता तुम्ही? हात वर करा बरं. मी सांगितलेले वचन कोण जास्तीत जास्त सांगते? किती वर्षापासून येता चर्चला? किती वर्षापासून येता? किती दिवसापासून येता? अजूनही आम्ही दुखतेच म्हणत आहोत का नाही? दिसतेच म्हणत आहोत, दुखतेच म्हणत आहोत, स्वप्नच म्हणत आहोत. परंतु असं स्वप्न म्हणणारा व्यक्ती, दिसते म्हणणारा व्यक्ती, दुखते म्हणणारा व्यक्ती, त्याला किती वचन माहित आहेत सांगा बरं? किती वचन माहित आहेत? तर आम्हाला ते वचनाचं जे आपण हे आत्मसात करतो त्याच्याद्वारे प्रभू आमच्यामध्ये उपस्थित राहते आणि शैतान आमच्यातून दूर जाते. म्हणून दुखते म्हणू नका, स्वप्न पडते म्हणू नका, तर असं म्हणा, देव माझ्यासोबत आहे तर मला काही कमी पडणार नाही. स्तोत्र 23 वचन 1, परमेश्वर माझा देव मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया.
परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. परमेश्वर माझ्या सोबत आहे, मला काही उणे पडणार नाही. देव सर्वशक्तिमान आहे. राग 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 येते का? राग येते ना? राग कोणाला असा फक्त सिंपल राग नाहीये. अरे बापरे, एकदम मारून टाका, जीव घ्यायचा राग येते कोणाकोणाला. आता तुला मारल्याशिवाय माझा जीव शांत होत नाही, अशा प्रकारे. तर मग शैतान नव्हे का? शैतान तो कुठून उत्पन्न होते? एकाएकी नाही होत, हळूहळू, चिडचिड चिडचिड. हे कोणाचं म्हणजे पटतच नाही, कळतच नाही. बोलणं नाही करत, त्याचा काही विचार करणं. आपलीच खरी, अशा माणसाला का होते? आपलीच खरी म्हणणाऱ्या लोकांना खूप राग येते. खूप राग म्हणजे आता वेळेवर आता काय करून टाकू का आता, अशा प्रकारे. म्हणून रागाला आम्हीच पाळतो. कुत्र्याला कसं पाळतो आपण? लहानचं पिल्लू आलं फिरत फिरत बाजेच्या खाली बसलं, त्याला दूध टाकलं आम्ही, है ना? दूध टाकलं तर जाईल का? नाही जात. अरे जात नाही म्हणून पुन्हा मग त्याला मटण टाका. मटणही टाकलं, पुन्हा मग मासरी घेतली तर त्याचे काटे, त्याला मस्त गोड लागते. असं करत करत ते मोठं होऊन गेलं आमच्या घरी. आता जाईल का? तशाच प्रकारे राग, त्यानं काय म्हणलं तर त्याला दिलं बत्ती, त्याला काय म्हणलं त्याला देत, त्याला काय म्हणलं त्याला देत. असं करत 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 राग झाला क्रोध, आणि क्रोध करते घेते सूड. बरोबर आहे का नाही? हा, रागाचा होते क्रोध आणि क्रोधाचा घेते सूड. ते आम्हीच केलो ना, असं म्हणूया आपण. कुणाने एखादं काय केलं तर ठीक आहे, काय हरकत नाही. चुकलं तर अरे बाबा असं नाही रे, थोडं शांतपणे सांगायचं, असं नाही रे, का फरक पडते नाही का? अरे हा असं नाही रे, असं शांतपणे दिसल्या बरोबर. बापरे, पायाची आग मस्तकाला गेले म्हणलं तर मग क्रोध नाही होईल तर काय होईल, नाही का? तुम्हाला नाही म्हणतो आम्ही, तुम्हाला नाही म्हणतो, ते होते तसं बरोबर आहे. म्हणजे हे मी वचन समजावून सांगत आहोत तुम्हाला. राग शैतान कसा त्याचा डाव घेते. मग त्याला मग शैतान तेच पाहते, हा राग येते रे याला, मग त्याला त्याच्यामध्ये तेल टाकायचं काम करते. मग शैतान तेल टाकायचं काम करते, असं आहे. म्हणजे आणि शैतानाला समजलं याला काही केलं तरी राग येत नाही. समजावून सांगेल काही सांगेल याला राग येत नाही, मग शैतानाचे डाव हटले. तिथं शैतानाचे डाव हटले, त्याला काही केलं तरी त्याला राग येत नाही, अशा प्रकारे. तर म्हणा राग शैतानी आहे. आणि त्याच्यानंतर काय आहे? प्रार्थनामध्ये मन नाही लागत, हे शैतानीच आहे. बरोबर आहे का नाही? प्रार्थना करताना मन नाही लागत. त्याची आठवण येते तर तिची आठवण येते तर ते आठवण येते तर ते मोबाईलचं काम. आपण बसून राहतोय एका ठिकाणी 1 घंटा 2 घंटा बस, पण 1 मिनिट देवाकडे लक्ष नाही राहत. पुष्कळ लोक आहेत तसे, बरोबर आहे का नाही? नाहीतर काही नाही काहीतरी प्रार्थना करताना मोबाईल वाजेल. मग आमचं मन, अरे आपण काय म्हणतो, अरे मोबाईल वाजला तर वाजू दे ना, नंतर करील ना तो, नाही तर मी करीन, नाही का? प्रार्थनेच्या वेळेत जाऊन फोन आल्याबरोबर उचलायची गरज आहे का? इथं चर्चमध्ये सुद्धा लोकांना सांगतो, काही लोक चर्चमध्ये असं करून फोन करायचा प्रयत्न करतात. सांग मी चर्चमध्ये आहोत, कायले तेवढं शैतानी होय ते. शैतानी बंद करा ना, दरवाजावर आल्याबरोबर तुम्ही मोबाईल बंद करा, म्हणजे शैतानाला तुम्ही चान्स देऊ नका. तर अशा प्रकारे प्रार्थनामध्ये आम्हाला मन नाही लागत, आमचं लक्ष इकडे तिकडे जाते. हे शैतानीच होय, तुम्ही समजून घ्या. आम्ही म्हणतो कामाचं सोय म्हणून मी बोलायला गेलो, कामाचं म्हणून प्रत्येक पुष्कळ लोक. आणि मी काही कमेंट असे ऐकलं, जेव्हा फादर इकडे समोर पाहत राहते ना, तोपर्यंत लोक बिलकुल चांगले आहेत. फादर माग फिरला, अरे बापरे, काही 2-3 तर बाहेर गेले समजा, तेव्हाच तहान लागते, तेव्हाच मोबाईल येते, तेव्हाच. बरोबर आहे का नाही? काही लोकांना बरोबर आहे का नाही? तेव्हाच तहान लागते का नाही? तर अशा प्रकारे हे शैतान कार्य करते. मी तुम्हाला दोष नाही देत शैतान. तर माझं म्हणणं असं आहे की शैतानाला संधी देऊ नका, शैतानाला संधी देऊ नका. त्याच्यानंतर आहे एक वाईट प्रकारची गोष्ट आमच्या जीवनामध्ये घडते, वासना. काय म्हणते त्याला? वासना म्हणजे जवानीमध्ये वासना. मोबाईल आहे, इंस्टाग्राम आहे, हे याच्यामध्ये वासना, हे एकदम गंद आहे, एकदम बेकार वस्तू आहे.
त्या पोरीला, त्या माणसाला, त्या बाईला, त्या या मनामध्ये मेसेज पाठवा, हे करा, ते शैतानी आहे, शैतानी. किती पोरं बर्बाद होऊन गेले ते कामाच्या बहाण्यानं किंवा काहीच्या याच्या बहाण्यानं, काही नाही काहीतरी भेट. आपलं मन शुद्ध राहावं, मन शुद्ध राहावं, मन पवित्र राहावं, मन संतुष्ट राहावं, काही होत नाही. आपण काय म्हणावं, किती त्रास झाला तरी, काही झालं तरी, माझं जे माझं आहे, आपलं आपलं आहे, माझी वेळ याच या, जेव्हा वेळ येईल तेव्हा देईल देव मला, नाही का. मुलं बाळ आहे. म्हणून माझं म्हणणं काय माहित आहे, हे मोबाईल जास्त वापरू नका, ते वासनाकडे नेते. मोबाईल गरज पडली तेव्हाच वापरा, जेव्हा गरज आहे तेव्हाच वापरा मोबाईल. हे अनावश्यक जेव्हा तेव्हा, आणि एकट्यामध्ये मोबाईल वापरू नका. घरामध्ये सर्वाला मोबाईल, काय गरज आहे? सर्वाला मोबाईल. 4 जण आहेत तर 4 जणाला मोबाईल, गरज आहे का? हे बरबादी नव्हे का? बरबादी होय. मोबाईल निघला कायसाठी? संदेश द्यासाठी का? आता पहिल्याच्या लोकांना म्हणजे काय पत्र पाठवणं किंवा हे कठीण होतं म्हणून मोबाईल निघला, चांगली गोष्ट झाली. परंतु त्याचा दुर्वापर, गैरवापर, चित्र पाहणे न काय करणे न काय मेसेज पाहणे, त्याच्यामुळे बरबाद, कुटुंबाची दसनस होते. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनी, मी समजावून सांगतो, आमच्या लोकांना, मला आपुलकी आहे आमच्या लोकांची, म्हणून मी सांगत आहोत, आपण बर्बाद होऊ नये. मोबाईलद्वारे किती लोकांचे कुटुंब नष्ट झालेले आहेत, कुटुंब नष्ट झाले आहेत, पोरं पोरी नष्ट झालेले आहेत. शेवटी मग काय झालं, आत्महत्याला गेलेले आहेत काही लोक. म्हणून कायले तेवढं हे करायचं. दुसऱ्या बाबतीमध्ये तुम्ही पंडित बना, बायबल वाचण्यामध्ये, प्रार्थना करण्यामध्ये पंडित बना, मोबाईल मध्ये पंडित बनण्याची काही गरज नाही. म्हणून आपल्याला ते वासना त्याच्यातून निर्माण होते, आणि म्हणून आपण स्वतःला सांभाळणं फार गरजेचं आहे. कधी कधी आम्ही एवढे अस्वस्थ होतो, एवढं दुःख होतं, एवढे डिप्रेशन मध्ये जातो, कधी कधी आत्महत्या सुद्धा करण्याची परिस्थिती येते. हे किती मोठं पाप आहे. आत्महत्या काय आहे माहित आहे का? आमचा जीव कोणाचा जीव आहे? कोण दिलेला आहे? देवाने दिलेला आहे. आम्ही मागलो काय? मला मनुष्य बनव म्हणून देवानं म्हणलो का? देवानं आम्हाला दिलं, मनुष्य जातीमध्ये जन्म दिला, हे देवाचा आहे. आमच्यामध्ये जीव आहे ते देवाचा आहे, त्याला मी नष्ट करू शकतो का? नाही नष्ट करू. असा विचार सुद्धा येऊ नये आमच्या मनामध्ये. आत्महत्येचा विचार येणे सुद्धा पाप आहे, वाईट आहे. मी आता आत्महत्या करील, अशा प्रकारे विचार सुद्धा येऊ नये मनामध्ये, ते पाप आहे. जर कोणाच्या मनामध्ये जर आत्महत्याचा विचार आला असेल ना, त्याने जरूर पाप स्वीकार करावा. हे मोठं पाप आहे. कारण एक जीव आपण नष्ट करण्याचा विचार केलेला. जसं बायबलमध्ये म्हटलेलं आहे, मत्तयाची शुभवर्तमान अध्याय 5 वचन 23 मध्ये काहीतरी म्हटलेलं आहे. काय? जेव्हा आमच्या मनामध्ये एका स्त्रीविषयी वाईट विचार येते ना, कधी विचार, कुठं विचार येते? मनामध्ये येते फक्त, तेव्हा त्याने काय केलेलं आहे? पाप केलेला आहे. त्याचप्रमाणे मनामध्ये जेव्हा मी विचार केलो आत्महत्याचा, म्हणजे पाप झालेला आहे. जेव्हा कधी आपण काय म्हणतात, हे प्रेग्नेन्सी खाली करा, काय म्हणतात त्याला? अबॉर्शन. कधी काय होते माहितीये का? 2 मुलं झाले, 3 मुलं झाले, 4था राहिला, मग आता मनामध्ये काय होते? दोघांच्या काय होते? विचार येते, याला आता काय करायचं? आपण खतमच करायचं, याचा विचार येते कधी. किती दुष्ट विचार आहे, किती दुष्ट विचार आहे ते. म्हणजे पाप झालं. जेव्हा मनामध्ये विचार आला ना, ते पाप झालं. तर अशा प्रकारे हे भक्ती जे म्हणतो, विश्वास जो म्हणतो ना, ते आम्हाला पवित्र करते. विश्वास काय करते? पवित्र करते. परंतु ह्या असे जे गुण आहे ना, हे जे काय म्हणतात, भीती म्हणा, दुखणं म्हणा, वाईट स्वप्न घेणं, राग म्हणा, हे प्रार्थनामध्ये मन नाही लागणं, वासना, डिप्रेशन, हे काय करते? आम्हाला अपवित्र करते. म्हणून पुष्कळ लोकांचं मन नाही लागत प्रार्थनेला. प्रार्थनेमध्ये बसले तरी मोठ्या मुश्किलनं बसतील. 1-2 तास चर्चमध्ये येऊन आपण घालवतो. त्या 1-2 तासापैकी आपण किती वेळ आपलं मन प्रभूकडे लागलाय ते आपण पाहायला पाहिजे.
पूर्णच्या पूर्ण मन आपण प्रभूकडे लावावं आणि प्रार्थना करावं. तर मी कशासाठी सांगत आहोत तर आमच्या जीवनामध्ये शैतान कसा निर्माण होते हे आमच्या गुणामुळं. आणि प्रभूनं आपल्या शिष्याला काय करण्यासाठी अधिकार दिलेला आहे? शैतान काढून टाकण्याचा अधिकार दिला आहे. म्हणून आमच्या जीवनातलं शैतान आपण स्वतः काढून फेकायचं. वाईट गुण आहे ते काय आहे? शैतानी आहे. आणि म्हणून ते शैतान आम्हाला नको. आणि म्हणून आपण स्वतःकडे निरीक्षण करून पाहूया आणि त्याच्यातून आपण शिकूया आणि त्याच्यातून आपण बाहेर निघण्याचा प्रयत्न करूया, प्रार्थना करूया, देवाला धन्यवाद देऊया.